नमस्कार. आज आपण आलेलो आहे गाव वारेगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि वारेगाव या गावातील काही प्रगतशील तरुण शेतकरी आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांचेच मित्र सागर भाऊ हे आहेत आणि सागर भाऊच्या शेतात आपण आहोत. सागर भाऊ यांनी मागच्या वर्षीच्या अनुभवावरून ह्या वर्षी निजूड सीड्स या कंपनीचं आशा हे वाण त्यांच्या शेतात लागवड केलेलं आहे. तर सागर भाऊला आपण विचारू की सागर भाऊंनी का बरं आशा हे लागवड केलंय आणि त्यांना काय अनुभव आहे आशाचा. तर थोडक्यात आपला अनुभव आणि तुम्ही यावर्षी रिपीट मागच्या वर्षी किती लागवड केलं आणि यावर्षी रिपीट का बरं केलं अशा. मागच्या वर्षी 2 पॉकेट लावले ते आपल्याला ॲव्हरेज मिळाल्यामुळे यंदा 4 पॉकेट लावले. मागच्या वर्षी आपण 2 लावले होते, हो. चांगला ॲव्हरेज मिळालं मागच्या वर्षी म्हणून यावर्षी हो 4 पाकिटं लागवड केली आपण. बाकी आशा हे वाण तुम्हाला रोगराईला वेचायला मागच्या वर्षी कसं वाटलं होतं? वेचायला पण सोपं जातं आणि रोगराई कमी आहे याच्यावर फवारणी फक्त एकच झाली आतापर्यंत. एकच फवारणी हो. आतापर्यंत तुम्ही केलेली आहे हो आणि जवळपास याची लागवड तारीख काय आपली? याची 16 जून. 16 जून म्हणजे आज जवळपास 48-49 दिवस आपल्या या कापसाला झालेले आहे. हो 48 दिवसामध्ये तुमची एकच फवारणी झालेली आहे आणि आपण झाडाची क्वालिटी सुद्धा बघू शकता. त्याला पात्याची लागण व्हायला सुरुवात झालेली आहे आणि क्वालिटी एकदम चांगली आहे. तर या अनुभवावरूनच आपल्यासोबत काही तरुण शेतकरी आहेत. तर त्यांचा अनुभव सागरदादाचा पुढच्या वर्षीसाठी कामा येणार आहेत आणि पुढच्या वर्षी आवर्जूनच तुम्ही आशासारखे वाण निवड करणार आहेत. धन्यवाद.